बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या घटनेच्या निषेधार्थ तसेच आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत धाराशिव जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे। या बंदला मुरुम शहरातील नागरिक, व्यापारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचे हृदय पिळवटून टाकणारे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। धनंजय मुंडे यांनी या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांना सह आरोपी करावे अशी जोरदार मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे। या पार्श्वभूमीवर 5 मार्च 2025 रोजी मुरुम शहरातही पूर्णतः बंद पाळण्यात येणार आहे। बंद दरम्यान शहरातील बाजारपेठा, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि इतर सेवा बंद राहतील, मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत। स्थानिक नेत्यांनी आणि संघटनांनी बंद शांततेत पाळावा आणि कायदा सुव्यवस्था राखावी असे आवाहन करण्यात आले आहे। या बंदद्वारे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि राजकीय स्तरावर जबाबदारी निश्चित केली जावी ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे। यावेळी मुरुम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी गव्हाणे यांना शहरातील नागरिकांनी निवेदन दिले। यावेळी निवेदन देताना सुरेश मंगरुळे, श्रीधर इंगळे, संजय सावंत, दादासाहेब बिराजदार, किरण गायकवाड, भगत माळी, राहुल वाघ, जयसिंग खंडागळे, विशाल मोहिते, सचिन शिंदे, गोविंद सोबाजी, राजेंद्र बेंडकाळे, बाळासाहेब गुळवे, उत्तम शिंदे, विशाल इंगळे, नितीन टेकाळे, राजेंद्र शिंदे यांच्यासह मुरुम शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।